राधे राधे. नमस्कार सर्वांना. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 3, ज्याचं नाव आहे कर्मयोग. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. अर्जुनाचा प्रश्न आहे की हे जनार्दना, हे केशवा, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? व्यामिश्रणेव वाक्येन बुद्धिम मोहयशिव मे तदेकम वद निश्चित एन श्रेयोहमाप्नुयाम. तर तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. श्रीकृष्ण भगवान सांगतायत. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. श्री भगवान म्हणाले की हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारे होण्याकडे कल असतो. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोऽश्नुते न च संन्यासनादेव सिद्धिम समधिगच्छति. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. पुढे सांगतायत भगवान श्रीकृष्ण, न हि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हेवश कर्म सर्व प्रकृतिर्जैर्गुणे. प्राकृतिक गुणापासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. कर्मेंद्रियाणी संयमय असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. पुढे सांगतायत यस्मिन् इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग सक्तस विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. नियतम कुरु कर्म त्वम कर्म जायो हे कर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. यदार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचर. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त होशील. सहयज्ञा प्रजासृष्टा पूर्ववाच प्रजापती अनेन प्रसविष्यत्वमेष उत्तिष्ठ कामधुक. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परम भावयन्तः श्रेय परम वाप्स्यथ. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वासाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान्य प्रदाभ्यो यो भुक्ते स्तेन एव सा.
विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्विषये भुज्यते ते त्वघम पापा ए पचन्त्यात्मकारणात. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात् संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. वेदामध्ये नियत कर्म सांगण्यात आले आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थिर झाले आहे. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयतीह य अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. हे पार्था, जी व्यक्ती वेदाद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगते. स्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वे भूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रय. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तस्मादसक्त सततम कार्य कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. कर्मण्यैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्षि. जनकादी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तो आपले कर्म केले पाहिजे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्य देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. श्रीकृष्ण पुढे सांगतायत की न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. हे पार्था, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही आणि तरी सुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. यदि हेयम न वर्तेयम जातो कर्मण्यतेंद्रिय मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्था सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. उत्सिदे युरिमे लोका न कुर्या कर्मचेदहम संकर्षच करता श्यामोपहन्यामिमा प्रजा. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यान् द्विधास्तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे.
न बुद्धिभेदम जन एद ज्ञानाम कर्मसंगिनाम जोस एत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तत्ववित्तु महाभाव गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे महाभाव अर्जुना, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. पुढे सांगतायत, प्रकृतेर गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृष्ण विचालयत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात, पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जनांनी त्यांना विचलित करू नये. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसः निराशो निर्मिम भूत्वा युद्धस्व विगतज्वर. म्हणून हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. एमे मतमिदम नित्यमनो तिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सुयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. सदृश्यम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपे प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीचे प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. श्रेयांस्वधर्म विगुण परधर्मांस्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. त्यानंतर अर्जुन विचारतायत, अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तयोम पापम चरति पुरुष अनिच्छन्नपि वारणीय बलादिव नियोजित. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिणम. श्री भगवान म्हणाले की हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेनच यथोल्बेनावृत्तो गर्भस्तदा तेने दमावृत्तम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरे नानलेनच.
याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्यशत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत राहतो. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठान मुच्यते एतेर्विमोहतेश ज्ञानमारुत्य देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. तस्मात् तुमींद्रियाणादो नियमे भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून हे भरतर्षभ अर्जुना, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. इंद्रियाणि पराण्याहुंद्रियेभ्य परमं मन मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु स. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. शेवटचा श्लोक आहे, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाभावो कामरूपम दुरासदम. श्रीकृष्ण म्हणतायत की याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाव अर्जुना, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. या प्रकारे आपण कर्मयोगामधील 43 श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ पाहिलेला आहे. तर तुम्हाला हा अध्याय कसा वाटला? जर हा अध्यायातील श्लोक आणि त्याचा अर्थ ऐकून तुमच्या ज्ञानामध्ये काय भर पडली आहे असं वाटलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.